नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे पंढरपूर तालुक्यातील रुळेर नावाचं गाव आहे आणि याच गावात भारत पांडुरंग माने वय 60 वर्ष हे वयस्कर गृहस्थ राहत होते. ते वारकरी पंथाचे होते. त्यामुळे ते नेहमी भजन कीर्तन करत असायचे. पंढरपूर तालुक्यामधील जेवढे काही मंदिरे आहेत त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिरात जात असायचे. त्या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम करायचे. तारीख होती 31 मे 2026ची. या रोजी घरी त्यांनी सांगितले की धार्मिक कार्यक्रमाला जात आहे असे सांगून घराबाहेर पडले. मात्र दुपार झाली, संध्याकाळ झाली, त्या दिवशी भारत घरी परतलेच नाही. आता 3 दिवस उलटून गेले होते. नेहमीप्रमाणे धार्मिक ठिकाणी मुक्काम केला असेल असं घरच्यांना वाटलं होतं. कारण अनेक वेळा कार्यक्रमाला गेले की 2-3 दिवस येत नसायचे. कोणत्या तरी मंदिरामध्ये मुक्काम केला असेल. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना फोन केला. मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. मोबाईलमधील चार्जिंग संपलेली असेल असं कुटुंबियांना वाटलं. त्यामुळे त्यांनी एवढी चिंता केली नाही. 3-4 दिवसांनी नक्की परत येतील असा विचार त्यांनी केला. मात्र इकडे भारत यांच्यासोबत काय घडलं होतं या गोष्टीची कल्पना कुटुंबियांना नव्हती. भारत हे धार्मिक कार्यक्रमाला जायचे. त्यावेळी त्यांना अनेक लोक भेटत होते. त्यात महिला आणि पुरुष असायचे. आणि त्याच दरम्यान भारत यांची ओळख एका महिलेसोबत झाली. त्या महिलेचं नाव होतं ललिता सोलगे. ही ललिता सोलापूर जिल्ह्यामधील गणेशवाडी तालुक्यातील मंगळवेढा या गावाची राहणारी होती. ललिताचे वय जवळपास 41 ते 43 वर्षाचे होते. या ललिताला देवाधर्माची फार आवड होती. त्यामुळे ती देवाधर्माच्या अनेक कार्यक्रमात आवडीने जात असायची. भारत आणि ललिता यांची मागील 2-3 कार्यक्रमामध्ये भेट झालेली होती. त्यावेळी दोघांची थोडीफारच ओळख होती. मात्र थोड्या ओळखीमुळेच दोघांनाही समजलं की देवधर्माची आवड आहे. त्यामुळे दोघांचं बोलणं वाढलं. ललिता ही भारत यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायची. त्यामुळे आता दोघांची चांगल्या प्रकारे ओळख झाली. त्यानंतर एखाद्या धार्मिक स्थळी मोठा कार्यक्रम असेल तर भारत आणि ललिता एकमेकांना कळवत असे आणि पुढे या दोघांची घट्ट मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि दोघेही मोबाईलद्वारे नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली. गप्पा गोष्टी वाढत गेल्या. असे दिवस जात असतात. सुरुवातीला फक्त देवधर्माविषयी बोलत असायचे. मात्र हळूहळू खाजगी विषयावर देखील बोलणं होऊ लागलं. ही ललिता 42 वर्षाची होती. मात्र तरुणच होती आणि 60 वर्षाचे गृहस्थ भारत हे देखील धडधाकड होते. दोघांच्याही मनात एकमेकाविषयी आवड निर्माण झाली होती. आणि पुढे असं झालं की दोघांनाही एकमेकांना करमेनासे झाले. त्यामुळे नेहमी सोबत फिरू लागले. सोबत राहता राहता कधी एकमेकांच्या प्रेमात गुंतले हे त्यांनाही कळलं नाही. मित्रांनो, म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं. ज्याप्रमाणे ललिता आणि भारत या दोघांच्या वयात जमीन आसमानचा फरक होता. ललिता ही केवळ 42 वर्षाची होती आणि हे भारत 60 वर्षाचे होते. जवळपास 18 वर्षाचा फरक होता. या दोघांमध्ये सासरे सुनेचं नातं असायला हवं होतं. मात्र प्रेम आंधळं असतं. आणि मग काय, कार्यक्रमाच्या नावाखाली दोघेही घराच्या बाहेर पडायचे आणि एकांतात मनसोक्तपणे संबंध बनवायचे. जोपर्यंत दोघांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत शरीरसुखाचा आनंद घ्यायचे आणि इच्छा पूर्ण झाली की दोघेही आपापल्या घरी निघून जायचे. असंच यांचे अनैतिक संबंध सुरूच होते. कोणालाही यांच्या संबंधाची भनक देखील लागली नाही. कधीकधी या ललिताला पैशांची गरज पडली तर ही ललिता 60 वर्षाचा प्रियकर भारत मानेला मागायची आणि भारत माने देखील तिला खुशीने पैसे द्यायचे. मात्र ही ललिता भारतला उसने म्हणून पैसे मागत असायची. मी तुमचे पैसे परत देईल असे म्हणायची. मात्र ती भारत यांचे पैसे परत करण्याचं कधी नाव देखील घेत नव्हती. भारत आपले पैसे परत मिळतील या आशेने ललिताला गरज पडली तेव्हा पैसे द्यायचे. मात्र बरेच दिवस उलटून गेले तरी देखील ललिताने भारत यांचे पैसे परत दिले नाही. त्यामुळे भारत आता ललिताला पैसे मागू लागले. त्यावेळी ललिता भारतला म्हणाली, आपण सतत दोघे भेटत असतो. आपल्या दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे. आपण दोघे मनसोक्त शरीरसुखाचा आनंद घेतो. तर मग पैसे कशाला परत मागता? या गोष्टीवरून ललिताने भारत यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. मी तुम्हाला पैसे परत करणार नाही असे ठामपणे सांगितले. आता भारत यांचे डोळे उघडले होते. आता ललिताचा सगळा प्रकार भारत यांच्या लक्षात आला. आता काही झाले तरी ही ललिता आपले पैसे परत करणार नाही. त्यामुळे भारत यांचा पारा चढला. भारत जोरजोरात ललितावर ओरडू लागले. म्हणाले, माझे पैसे मला पाहिजेत.
भारत हे ललिताचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. या गोष्टीवरून दोघात कडाक्याचे भांडण झाले. ललिताला देखील भारत यांचा भयंकर राग येऊ लागला. या म्हाताऱ्याची कायमची सुटका करून घ्यावीच लागेल असा विचार ती करू लागली. काही झालं तरी म्हाताऱ्याला संभाळावेच लागेल. मात्र हे काम एकटीला शक्य नव्हतं. त्यामुळे ललिताने नात्यातीलच असलेला एक व्यक्ती, ज्याचं नाव असतं रमेश मोठे, याची मदत घेण्याचं ठरवलं आणि त्याला तिने आपला संपूर्ण प्लॅन समजावून सांगितला. असेच थोडे दिवस निघून जातात. त्यानंतर एक दिवस पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे मठामध्ये धार्मिक कार्यक्रम असतो. ललिताला माहिती होतं की भारत या कार्यक्रमाला नक्कीच येणार आहे. तेव्हा ललिताने भारत मानेला कॉल केला आणि सांगितले की मी देखील त्या धार्मिक ठिकाणी येणार आहे. त्यानंतर तारीख होती 31 मे 2026 रोजी. सकाळी भारत माने त्या ठिकाणी आले होते आणि ही ललिता देखील त्या धार्मिक स्थळी आलेली होती. पूर्ण धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भारत यांनी ललिताला आपल्या बाईकवर बसवले आणि दोघेही एका शेतावरती गेले. त्या ठिकाणी शांतता होती. अंधार पडत चाललेला होता. तेथे दोघेही गप्पागोष्टी करत बसले. प्लॅननुसार त्या दोघांचा पाठलाग रमेश मोठे नावाचा एक व्यक्ती करत होता आणि काही वेळात रमेश मोठे देखील हळूहळू त्या ठिकाणी येऊन पोहोचला. शेतात ललिता आणि भारत माने हे दोघे एकांतात गप्पा गोष्टी करत असतानाच पाठीमागून रमेश मोठे आला. त्याने धारदार शस्त्राने भारत माने यांच्यावर सपासप वार केले. भारत माने हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि तडफडत शेवटी आपला जीव सोडला. माने यांचा मृत्यू झाल्याचं बघून ललिता ही रमेश मोठे याच्या बाईकवरती बसून त्या ठिकाणावरून फरार झाली. तिला वाटलं आपलं कांड कधीच उघड होणार नाही. मात्र मित्रांनो, वाईट कृत्य गुन्हेगार हा पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही. तारीख होती 30 जून 2026 रोजी. अचानक माने परिवाराच्या दारात पोलीस दाखल झाले. पंढरपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घरी आलेले होते आणि त्यांनी माने कुटुंबाला विचारणा केली, भारत माने घरी आहेत का? त्यावेळी माने यांच्या कुटुंबियांनी सांगितले ते धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून सांगितले. मात्र यावेळी घरी यायला त्यांना जास्तच वेळ झालेला आहे. बरेच दिवस झाले अजूनही घरी आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोपवेळे गावातील एका शेतामध्ये भारत माने यांचा मृतदेह पडलेला आहे असे सांगताच कुटुंबियांना धक्काच बसला. घरातील सगळी महिला पुरुष जोरजोरात छाती ठोकून रडू लागले. त्यांना शांत करत पोलिसांनी घरातील काही मुख्य लोकांना तो मृतदेह भारत माने यांचाच आहे का हे ओळखण्यासाठी पोलीस त्यांना घटनास्थळावर सोबत घेऊन गेले. त्या ठिकाणी कुटुंबियांनी मृतदेह ओळखला. तो भारत माने यांचाच होता. आता ओळख पटली होती. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. अंगावर धारदार शस्त्राचे खोलवर घाव होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टम करता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आला. भारत माने वारकरी संप्रदायातील भाविक, गळ्यात तुळशीची माळ, मुखात हरिनामाचा गजर, सतत देवाचे नामस्मरण करणारे भारत माने यांची हत्या झालेली होती. तो कोणी आणि का केला होता याचा तपास पोलिसांना करायचा होता आणि त्यानंतर सुरू झाला पोलिसांचा तपास. त्यांनी भारत माने यांच्या कुटुंबियाकडे चौकशी केली. मात्र भारत यांचे कोणाशीही वाद नव्हते किंवा भांडण वगैरे नव्हते आणि अनैतिक संबंध देखील नव्हते असे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. आता पोलिसांनी भारत माने ज्या धार्मिक मठात नेहमी भजन कीर्तनासाठी जायचे त्या मठात चौकशी सुरू केली. भारत माने यांच्याकडे मोबाईल होता. मोबाईलद्वारे माहिती काढण्यास सुरुवात केली. यामध्ये एक फोन नंबरवर भारत माने अनेक वेळा संपर्कात असल्याचं आढळून आले. आता पोलिसांना हा नंबर कोणत्या व्यक्तीचा आहे हे शोधायचं होतं. हा मोबाईल नंबर कोणाचा आहे याचा तपास केला असता तो मोबाईल नंबर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील ललिता दत्तात्रय सोलगे वय 43 वर्ष या महिलेचा असल्याचं आढळून आले. लगेच पोलिसांनी त्या महिलेला तात्काळ ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती पोलिसांना भूलथापा देण्याचं काम करत होती. भारत माने कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही आणि मी कधी त्यांना पाहिले देखील नाही अशी ती पोलिसांना सांगत होती. मात्र जेव्हा पोलिसांनी सर्व पुरावे ललितापुढे ठेवले तेव्हा ती घाबरली आणि तिला घाम फुटला. आता खोटे बोलून काही उपयोग नाही असा विचार करत तिने आपला गुन्हा कबूल केला. साहेब, मी आणि माझा नातेवाईक रमेश धोंडीराम मोठे वय 45 वर्ष आम्ही दोघांनी मिळून भारत माने यांचा खून केलेला आहे. भारत माने आणि माझे अनैतिक संबंध होते, त्यामुळे मी त्यांना नेहमी पैसे मागत असायचे. भारत माने देखील मला पैशाची मदत करत होते. मात्र काही दिवसांनी त्यांनी आपले पैसे परत मागितले. मला त्यांचे पैसे परत करायचे नव्हते.
त्यांनी नेहमी पैशाचा तगादा लावला होता. यामुळे आमच्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून मी त्यांना संपवले आहे. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे. मित्रांनो, भारत माने हे या वयामध्ये तरुण महिलेच्या प्रेमात पडले. मात्र मित्रांनो, याला प्रेम नव्हे तर वासना म्हणतात. भारत मानेकडून या महिलेला फक्त पैसे लुबाडायचे होते. ही सत्य घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे. अशा घटनांपासून सावधान आणि सतर्क राहायला पाहिजे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.